अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भटकळकर साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये 1 जुलै 2024 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना हे एकत्रितपणे आपण ॲश्युरन्स मोडवरती राबवतोय, जेणेकरून 10 लाख रुपयापर्यंतचा विमा कवच आपल्या राज्यातील जवळपास 2.5 कोटी कुटुंबांना म्हणजे 12,50,00,000 रुग्णांना आपण देत आहोत. आणि ह्यामध्ये दर निश्चिती केलेली आहे. आत्तापर्यंत आपल्या राज्यामध्ये ह्या योजनेच्या अंतर्गत फक्त 1369 रोगांवरती उपचार दिला जात होता, पण आता 2399 रोगांना यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ह्यापूर्वी फक्त 2000 हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड केले होते, आता 4000 पेक्षा जास्ती हॉस्पिटल एम्पॅनल्ड केलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये 6947 पर्यंत हॉस्पिटलची संख्या करण्यात येणार आहे. आणि आपण जो या ठिकाणी की मुंबई MMR रिजनमधल्या जे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणखीनही या योजनेमध्ये एम्पॅनल्ड झालेले नाहीत, त्यांनीसुद्धा या योजनेमध्ये एम्पॅनल्ड होण्यासाठी आपली त्या ठिकाणी त्यांच्यासोबत बैठका चालू आहेत, जेणेकरून ह्या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा. आणि आपण जी सूचना केलेली आहे की ह्या शहरामध्ये जो MMR रिजनमध्ये थोडा अतिरिक्तचा खर्च रुग्णांना उपचारासाठी होतो, त्यासाठी सुद्धा बैठक घेऊन ह्या रिजनमधल्या जास्तीत जास्त हॉस्पिटलनी आपल्या योजनेमध्ये एम्पॅनल्ड होऊन आणि कशा पद्धतीने त्यांचा अतिरिक्तचा जो खर्च आहे तो आपण सरकार म्हणून कशा पद्धतीने देऊ शकतो ह्याच्यावरती आपण एक बैठक ठेवू.